पितृपक्षानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या काळात अनेक भक्त विधींसह घटस्थापना करून 9 दिवस उपवास करतात. नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे, तसेच घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा कशी करावी याविषयी आपण या व्हिडिओ जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पुष्कळ भाविक विधींसह कलशस्थापना, घटस्थापना करून 9 दिवस उपवास करतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्या पूजा करून व्रताची सांगता केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या तिथीला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी अर्धरात्री म्हणजेच 12:18 सुरू होईल. 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल. अशा परिस्थितीत तिथीनुसार 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावर्षी देवीचे वाहन पालखी आहे. 3 ऑक्टोबर रोजी आश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे या दिवशी शारदीय नवरात्र सुरू होतात. सकाळी 6:07 ते 9:30 कलशस्थापनेचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर 11:37 ते 12:23 अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल. शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्ही कलश स्थापना करीत असाल तर घटस्थापना चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता. घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका. घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी. आता गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करून घ्यावे. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी शेतातील काळी माती आणून ती पत्रावळीवर पसरवून घ्यावी. त्यामध्ये सप्तधान्य पेरावे. नंतर त्यावर कलश स्थापन करावा. यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, अक्षता, हळद, नाणी, वेलची व सुपारी, पाने व फुले टाकावीत. यानंतर कुंकवाने स्वस्तिक काढावी. शेवटी कलश स्थापित करताना दुर्गा देवीचे नामस्मरण करावे. कलश स्थापनेनंतर आपल्या कुलदेवतेचा टाक अथवा फोटो कलशासमोर स्थापन करावा. कलशाच्या जवळच योग्य दिशा पाहून नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी अखंड दीपक म्हणजेच दिवा स्थापन करावा आणि तो दीपक 9 दिवसाकरता अखंड प्रज्वलित ठेवावा.
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ कलशावर चढवली जाते. पुढील 8 दिवस आपल्या इच्छेनुसार आपण फुले अथवा पानांच्या माळा कलशावर चढवू शकता. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते. पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करावा. आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने म्हणावी. देवीला नैवेद्य अर्पण करावा. शेवटी देवीची पूजा करताना काही चुका झालेल्या असल्यास क्षमा मागावी आणि तिची प्रार्थना करावी. जय माता दी.